सादर करतो, शुभेच्छा देऊ इच्छितो. पवित्र शास्त्र ज्यास आम्ही वाचतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं की अनेक भारातून जरी मनुष्य या जगामध्ये जगत असताना जात असेल किंवा ज्याला इंग्लिशमध्ये आम्ही बर्डन्स म्हणतो, त्या सर्व बर्डन्स म्हणून जरी एखादा व्यक्ती जात असेल तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आमचे भार व्हायला समर्थ असा परमेश्वर आहे. आणि म्हणजे पाहतो की ज्यास आम्ही येशू ख्रिस्ताविषयी वाचतो त्यास आम्हाला पाहायला मिळतं की तो आमचे भार व्हायला समर्थ परमेश्वर आहे. आम्हाला त्याला उचलून धरायचं नाही किंवा आम्हाला त्याला वाहून न्यायचं नाही, तर तो आम्हाला वाहून नेणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे किंवा तो आमचे भार वाहणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. आणि ज्यास मी याविषयी वाचतो पवित्र शास्त्रामध्ये त्यास आम्हाला एक गोष्ट कळेल की या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये कशामुळे घडत असतात. आणि मग मी पाहतो की देवाच्या विषयी वाचत असताना मला कळतं की तो सर्व समर्थ परमेश्वर आहे की ज्याच्या हातामध्ये आमचं जीवन आहे आणि तो आमच्या जीवनावरती राज्य करतो आणि तो आमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी करत असतो. पण या सर्व गोष्टी घडत असताना तो सर्वसमर्थ असताना देखील आम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नातून अशा प्रकारच्या अडचणीतून नेमकं जावं लागतं. त्याचं मुख्य कारण काय? तर मला सांगू द्या की त्याच्याद्वारे तो विश्वासू आहे आमचे भार व्हायला, हे आम्हाला वारंवार त्याच्या वचनातून पाहायला मिळतं. आम्ही जर पाहतो की जर आम्ही जगत असताना कोणत्या प्रकारचं ओझं आम्हाला नसतं किंवा भार आमच्या जीवनामध्ये नसता, केवळ आम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि आम्ही त्याची पुत्र आणि कन्या आहोत, हे जर असं आम्हाला वाटत असेल तर मला सांगू द्या या सर्व गोष्टीत आम्ही जातो त्याचं मुख्य कारण हे आहे की त्याच्यामुळे आम्हाला परमेश्वराचं आमचं भार व्हायला समर्थ आहे याचा विश्वासूपणा आम्हाला पाहायला मिळतो. जर आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची ओझी आली नसती तर आम्हाला कधीच कळलं नसतं की परमेश्वर आमचे भार आमची ओझी व्हायला समर्थ असा परमेश्वर आहे. आणि म्हणजे पाहतो की ही जी अनुभव आमच्या प्रत्येक जीवनामध्ये घडतात तो केवळ कधीतरी एकदा घडलेला आहे आणि मग आता इथून पुढे घडणार नाही असं नाही. तर आम्ही जर आमच्या जीवनामध्ये विचार केला तर अनेकदा वारंवार आम्हाला त्याच्याकडे जावं लागतं आणि आमच्या सर्व काळज्या चिंता आमचे सर्व ओझ आहे त्याच्यावरती टाकावं लागतं. त्याचं कारण एक आहे की तो आमची ओझी व्हायला समर्थ असं परमेश्वर आहे. आम्ही जर देवाचं वचन वाचलं तर आम्हाला पाहायला मिळेल की तो आम्हाला स्तोत्रसंहिता 68:19 जर वाचलं तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण वाचूया. प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे. आमेन. ज्यास मी देवाचं वचन वाचतो त्या समोर त्या ठिकाणी मी पाहायला मिळतं की तो म्हणतो तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. ह्याचा अर्थ असा नाही की एकदा कधीतरी तो वाहतो आणि मग सोडून देतो. तर प्रतिदिनी म्हणजे दिवसाच्या प्रत्येक सुरुवातीला आम्ही ज्या देवाच्या हातामध्ये आमच्या सर्व गोष्टी देतो त्यावेळेस तो आमचा भार व्हायला समर्थ परमेश्वर आहे. म्हणून मी पाहतो की तो असा एक सर्वसमर्थ परमेश्वर आहे, असा एक महान असा परमेश्वर आहे जो आमचे भार वाहतो. आणि जेव्हा मी या सर्व गोष्टीविषयी विचार करतो तर सर्वात महत्वाची गोष्ट काही गोष्टीच्या द्वारे तो आम्हाला दाखवून देतो की तो आमचा भार व्हायला समर्थ असा परमेश्वर आहे. त्याच्यामध्ये पहिली महत्वाची गोष्ट आहे की तो आमचा पापांचा भार वाहतो. एवढंच केवळ नाही तर ज्यास मी याविषयी वाचतो पवित्र शास्त्रामध्ये त्यास आम्हाला पाहायला मिळेल की दोन प्रकारच्या गोष्टी आमच्या पापामुळे आमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत. त्याला टू फोल्ड आम्ही म्हणू शकतो. तर पहिली गोष्ट मला सांगू द्या की पापामुळे आमचं जीवन उद्ध्वस्त होतं. एवढंच कळलं नाही तर ज्या लोकांवरती मी प्रेम करतो त्यांचं जीवन सुद्धा उद्ध्वस्त होत असतं. त्याच प्रकारे दुसरी गोष्ट मला सांगू द्या की सार्वकालिक नाश यासाठी आम्ही प्रत्येक जण दोषी ठरत असतो. म्हणून पापाविषयी जसं मी विचार करतो तर पापामुळे आमचं जीवन उद्ध्वस्त होतं, आमचे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होतं, आमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होतं, आमचे परिवार उद्ध्वस्त होतात, आमच्या लेकरांना सुद्धा आम्ही पाहतो त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या चुकीच्या गोष्टी घडत असतात. एवढंच कळलं तर वैयक्तिकरित्या सुद्धा आम्ही ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्याच्यामुळे आम्ही अनेकदा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बंधनामध्ये अडकत असतो. आणि एवढंच कळलं नाही तर आमची जी कुवत आहे, आमची जी पात्रता आहे ती सुद्धा आम्ही कधी कधी वाया घालवत असतो. म्हणजे पाहतो की फक्त ते ज्या एखादा व्यक्ती पापामध्ये असतो फक्त त्यालाच ते त्याच्यावरती परिणाम करतं असं नाही, तर त्याच्यामुळे त्याच्याबरोबर अनेक लोकांवरती ते परिणाम करत असतं. एवढंच कळण्यात तर मला सांगू द्या त्याच्याद्वारे अनेकांवरती त्याचा प्रभाव पडत असतो, कदाचित पिढ्यांवरती सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो. आणि म्हणजे पाहतो याच्यामुळे आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की याच्याविषयी आम्हाला विचार करायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की त्यामुळे एक गोष्ट घडते की सार्वकालिक जो नाश आहे त्याला आम्ही दोषी ठरत असतो. जर आम्ही देवाचं वचन वाचलं तर आम्हाला पाहायला मिळेल की देव हा पवित्र देव आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची अपवित्रता नाहीये. आणि जर पवित्र शास्त्र वाचलं तर इब्री लोकास पत्रेचा 9वा अध्याय आणि 27 वचन काय म्हणतं आपण वाचूया. ज्या अर्थी माणसाने एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवलेले आहे. एकदाच माणसासाठी मरणे आणि त्यानंतर न्याय नेमून ठेवलेले आहे. याचा अर्थ असा आहे की या भूतलावरती येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला
मरण आहे आणि त्यानंतर न्याय आहे. आणि मी पाहतो की जो कोणी व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्याचा नातेसंबंध नाहीये, जेन्युन रिलेशनशिप येशू ख्रिस्ताबरोबर नाहीये, तर त्या प्रत्येक व्यक्तीला त्या सार्वकालिक नाशामध्ये जावं लागणार आहे. आणि मी पाहतो की अशाविषयी जर बोलायचं म्हटलं तर साधारणपणे लोक याविषयी बोलत नाही. तर मला सांगू द्या, पण या सर्व गोष्टी आम्ही वाचतो, ऐकतो, पण त्याच्यामध्ये एक चांगली वार्ता आमच्या प्रत्येकासाठी ही आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमची सर्व पापाचं भार व्हायला समर्थ परमेश्वर आहे. कारण का त्याला ही इज अ ग्रेट बर्डन कॅरियर असं म्हणता मला येतं. आणि जर मी ज्या पवित्र शास्त्र वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये अनेक अशी वचनं आहेत की ज्या वचनं वाचल्यानंतर आम्हाला समजेल की तो आमचा पापांचा भार व्हायला परमेश्वर तयार आहे. आणि यशाचं पुस्तकाचं 53 आमच्या सर्वांचं परिचयाचं वचन आहे. 4 ते 6 जर वचनं तुम्ही वाचली तर त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळेल की यशा काय म्हणतो, खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे व्याधी त्याने आपल्या स्वतःवरती घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले, आमचे क्लेश त्याने वाहिले. तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आमेन. या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन जर 5वं वचन आम्ही वाचलं तर तो, त्याला, आपल्याला, आम्हाला या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळतात. ह्याच्याने मला गोष्ट पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्ताने जे वधस्तंभावरती मरण सहन केलं, ते मरण सहन केल्याच्या द्वारे तो आमच्या ऐवजी एक अर्पण त्या ठिकाणी झाला, जेणेकरून आमचे आणि देवाचे नातेसंबंध पुन्हा एकदा जुळून यावेत. दुसरी गोष्ट मी पाहतो की तो घायल झाला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हा प्रत्येकाला आरोग्य मिळावं. आणि आम्ही पाहतो की आमची पुन्हा एक बाजू आहे, ज्या देवाने आम्हाला बनवलेले त्याच्याबरोबर आमचे नातेसंबंध प्रत्येकाचे जुळून यावेत. आणि मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त ते प्रायश्चित झाला. तो ज्यास त्या वधस्तंभावरती मरण पावला, त्यास तो त्या वधस्तंभावरती गेला, त्यावेळेस त्यांनी आमच्या पापांसाठी त्या वधस्तंभावरती तो गेला आणि त्याच्यामुळे आम्हाला क्षमा प्राप्त झालेली आहे. आणि मला सांगू द्या, त्याला आम्हाला क्षमा प्राप्त झाल्या कारणाने आम्ही आता परिपूर्ण, नीतिमान किंवा आम्ही सुटका पावलेले किंवा पापांची क्षमा पावलेले असे लोक बनलेले आहोत. आणि मी पाहतो की ज्या 1 पेत्रेचा 2 अध्याय आणि 24 वचन सुद्धा आम्ही वाचतो. त्या ठिकाणी काय म्हणले, 1 पेत्रेचा 2 अध्याय आणि 24 वचन काय म्हणतं आपण वाचूया. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या मरणाने तुम्ही निरोगी झाला आहात. आमेन. त्या ठिकाणी मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वदेही वाहून खांबावर नेली. आमची पापे काय केली, त्यांनी स्वदेही वाहून खांबावरती नेलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ असं आहे की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी त्या वधस्तंभावरती तो गेलेला आहे. आणि मग आपण पाहायला मिळतं की पुढे तो म्हणतो की त्याच्यामुळे आम्हाला सदाचाराने आम्हाला त्याची सुटका दिली आहे आणि आम्ही इथून पुढे सदाचाराने वागावे. आणि तुम्ही पाहतो या ठिकाणामध्ये की जो महत्वाचा ओझं किंवा महत्वाचं जे दडपण आमच्या प्रत्येक जीवनामध्ये होतं किंवा महत्वाचा भार जो आमच्या प्रत्येक जीवनामध्ये होता, तो म्हणजे पापाचा भार होता. आणि तो पापाचा भार स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शरीरामध्ये वाहिला आणि त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले. आणि एवढंच कळले तर आमच्या पापातून सुटका झालेली आहे आणि सार्वकालिक जो नाश आमचा होणार होता, त्या सार्वकालिक नाशातून सुद्धा आम्हाला देवाने सुटका दिलेली आहे. आणि मग तुम्ही पाहतो की खऱ्या अर्थाने जर आम्ही पाहिलं तर पाप कोणी केलं होतं, आम्ही केलं होतं. आम्ही पाप केलं होतं आणि आम्ही पाप केल्या कारणाने आम्ही मरायला हवं होतं. म्हणजे देवाचं वचन सांगतं पापाचं वेतन मरण आहे. म्हणजे जो कोणी पाप करतो तो मरायला हवा होता. पण आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त जो स्वतः निर्दोष निष्कलंक होता, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पाप नव्हतं आणि कोणत्या प्रकारचा दोष त्याच्यामध्ये नव्हता, तो त्या वधस्तंभावरती मरण पावला. ह्याचा अर्थ असा आहे की आमच्या ऐवजी सबस्टिट्यूट तो आमच्यासाठी झाला आणि त्याच्या प्रायश्चित्ताच्या द्वारे आमचं आणि देवाचं वैयक्तिक नातेसंबंध जुळलेले आहे. आणि मी पाहतो की या गोष्टी आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे की जे आमचं ओझं होतं ते वाहण्यासाठी त्याला कोणीच सांगितलं नाही, कोणीच त्याला असं म्हटलं नाही की तू आमच्या पापांसाठी वधस्तंभावरती जा, पण त्याने स्वइच्छेने त्या वधस्तंभावरती आपला प्राण दिला आणि आमच्या पापांसाठी तो वधस्तंभावरती मरण पावलेला आहे. आणि मग पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला येशूला देवाने पाठवायची गरज नव्हती. ही डिड नॉट हॅव एनी नीड टू सेंड जीसस. पण मला माहिती आहे की जर आम्ही अशा प्रकारे जर येशूला नसतं पाठवलं तरी काय फरक पडला नसता. पण मला सांगतो त्याची इच्छा होती की आमचं नाश होऊ नये,
आम्हाला सुटका प्राप्त व्हावी, आमचं तारण व्हावं आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या ऐवजी म्हणण्यासाठी त्यांनी देवाच्या स्तंभावरती पाठवले. आणि मग पाहतो की त्याच्याद्वारे आम्हाला तारण प्राप्त झालेलं आहे. आणि मग मी जर पौलाविषयी वाचलं, पौल सुद्धा अनेक ठिकाणामध्ये लिहित असताना की तो म्हणतो की आमचं जे पापाचं ओझं इतकं भयंकर होतं, ते जर प्रभू येशू ख्रिस्ताने वाहिलं, ते जर ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलं, तर या जगामध्ये असणाऱ्या छोट्या मोठ्या ओझे तो निश्चितच आमचे घ्यायला तयार आणि समर्थ असा परमेश्वर आहे. पहिली गोष्ट मी पाहिलं की पापाचं ओझं जे आमचं होतं, पापाचा जो भार होता, तो प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतला. दुसरी गोष्ट आम्ही जर देवाचं वचन वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं की त्याने आमच्या सर्व जे चिंता आहेत त्या सुद्धा स्वतःवरती घेतलेल्या आहेत. पहिले पेत्रेचा 5वा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूया. काय म्हणतं? त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. आमेन. या ठिकाणी म्हणलेले इंग्लिशमध्ये जर आम्ही पाहिले तर असं म्हणले कास्ट युअर बर्डन्स. आणि कास्ट हा शब्द जो वापरलेला आहे किंवा टाका हा शब्द वापरलेला आहे, त्याच्याविषयी जर आम्ही पाहिलं तर लूका सुवर्तमानमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या यरुशलेममध्ये जेरुसलेमने प्रवेश होणार होता, त्यावेळेस ते जे शिष्य होते आणि त्याच प्रकारे त्यांच्या अवतीभोवती अनेक लोक होते, त्यांनी आपली वस्त्र त्या ठिकाणी टाकली. त्याला जर आम्ही पाहिलं त्याचा अर्थ असा होतो, इंग्लिशमध्ये असं म्हणलेलं आहे, जो मूळ भाषेत पाहिला तर थ्रो अपॉन, म्हणजे त्या गाढवीवरती त्यांनी आपली वस्त्र टाकली आणि त्याच्यावरती ठेवली, असं त्याचा अर्थ होतो. आम्ही जे पाहतो की आम्ही ज्या आमच्या काळज्या चिंता आहेत त्या सर्व त्याच्यावरती टाकाव्या, थ्रो अपॉन हिम. आम्ही अनेकदा गीत गातो, कास्ट युअर बर्डन अनटू जीसस, आणि ऍक्शन करत असताना आम्ही असं दाखवतो जसं काय आम्ही आमची ती ओझी टाकलेली आहे. त्याच प्रकारे देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आम्ही आमची ओझी, आमची सर्व काळज्या चिंता त्या देवावरती टाकणं अतिशय गरजेचे आहे. आम्ही पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीतून जातो, समस्यातून जातो, आणि कदाचित आम्हाला रोग आजाराचे प्रश्न असतात, आमच्या कौटुंबिक प्रश्न असतात, आमच्या मालमत्तेचे प्रश्न असतात, आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींच्या ओझ्याखाली आम्ही दबलेलो असतो. आणि कधी कधी आम्हाला असं वाटतं की या ओझ्याखाली आम्ही आमचा नाश होणार आहे किंवा आम्ही चिरडून जाऊ. पण मला सांगू द्या, या सर्व गोष्टी आम्ही स्वतःहून वाहण्याची गरज नाही, तर या सर्व गोष्टी आम्ही त्या देवावरती टाकणं अतिशय गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती टाकतो त्यावेळेस त्याच्यातून तो आम्हाला सुटका देत असतो, तो आम्हाला सोडवत असतो. मला सांगू द्या, अनेकदा आम्हाला असं वाटतं की कोणत्या प्रकारच्या चिंता, कोणत्या प्रकारच्या काळज्या परमेश्वर व्हायला समर्थ आहे. तर मला सांगू द्या, देवाचं वचन सांगतं की तो आमच्या सर्व काळज्या, सर्व चिंता व्हायला समर्थ परमेश्वर आहे. जॉर्ज मुलर नावाचे एक देवाचे सेवक होते, जे एक ऑर्फनेज किंवा अनाथ आश्रम चालवायचे. आणि ते अनाथ आश्रम चालवत असताना त्यांना अनेक प्रकारच्या अडचणी, अनेक प्रकारच्या समस्या येत असे, प्रतिदिवशी येत असे. आणि ज्यावेळेस एका व्यक्तीने त्यांना विचारलं की इतकं तुमचं हेक्टिक दिवसभराचं काम असतं, अनेक प्रकारचे प्रश्न, चिंता, काळज्या तुम्हाला असतात, तरी देखील तुम्ही अशा प्रकारच्या सर्व गोष्टीतून जात असताना इतके निवांत किंवा शांत कसे राहू शकतात? तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं आणि ते म्हणले की आज सकाळी जस मी प्रार्थना केल्या, कमीत कमी 60 गोष्टी मी त्या देवावरती प्रार्थनेच्या द्वारे टाकून दिल्या आहेत. ह्याचाच अर्थ असा आहे की आमच्या जीवनामध्ये येणारे प्रत्येक काळज्या, चिंता आम्ही त्या देवावरती टाकणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती आमच्या सर्व काळज्या, चिंता टाकतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आम्हाला विसावा प्राप्त होत असतो. आणि म्हणजे पाहतो की या सर्व गोष्टी ते इतक्या धैर्याने किंवा कॉन्फिडन्सने बोलू शकले. त्याचं कारण काय माहिती का? की आमचा देव आमची काळजी घेतो, आमची तो काळजी वाहतो, म्हणूनच त्याच्यावरती आमच्या चिंता टाकू शकतो. आम्ही जर पाहतो की ज्यावेळेस आम्ही पवित्रशास्त्र वाचतो मत्ते सुवर्तमानामध्ये, त्या ठिकाणी एक चिमणीचं उदाहरण दिलेलं आहे. आणि तो म्हणतो की चिमणी सुद्धा ज्या भूमीवरती पडते त्याच्याविषयीची नोंद परमेश्वर ठेवत असतो. आणि मग जर पाहायला मिळतं, जर चिमणीविषयी विचार केला तर चिमणीमध्ये कोणत्या प्रकारचा आत्मा नाही, आणि एवढंच कळलं नाही तर त्या चिमणीसाठी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला नाही, पण तरी देखील त्या चिमणीची तो इतकी काळजी घेतो. तर ज्या लोकांसाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मरण पावला, तर त्यांची तो विशेष करून किती काळजी घेणार आहे. आणि म्हणजे पाहतो की ज्यावेळेस अशा प्रकारच्या काळजीच्या परिस्थितीमध्ये, चिंतेच्या परिस्थितीमध्ये आम्ही असतो, त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी थांबणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते जे सत्य आहे ते वारंवार आमच्या स्वतःसंगती मी बोलणं गरजेचं आहे. जर तो त्या पक्ष्यांची, त्याच प्रकारे मी पाहतो की जे रानामध्ये असणाऱ्या गवताची काळजी तो घेतो, आणि जर तो या गोष्टींची काळजी घेतो, तर विशेष करून तो आमची किती काळजी घेणार आहे. कारण का त्याने आम्हाला निर्माण केले, एवढंच कळलं नाही तर तो आमचा पिता, तो आमचा तारणारा देखील आहे. आणि म्हणजे पाहतो की तो आमचं पापाचं ओझं वाहतो, एवढंच कळलं तर आमच्या काळज्या, चिंता तो वाहतो. आणि तिसरी गोष्ट मी पाहिलं तर तिथं असं म्हणले, स्तोत्रसंहिता 55:22 मध्ये काय म्हणलेलं आपण वाचूया. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार आमेन. नाही. त्या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, तू आपला भार, ज्याला बर्डन मध्ये म्हटलेलं आहे, बर्डन
इंग्लिशमध्ये आम्ही म्हणतो कास्ट युअर बर्डन, आणि तो भार तुम्ही परमेश्वरावरती टाका. आणि भार हा शब्द जर मी पाहिला तर त्याचा अर्थ असतो तो लॉट. इंग्लिशमध्ये त्याला लॉट म्हणलेले आहे. आणि लॉट म्हणजे काय, खूप खूप अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्ही परमेश्वरावर टाकणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी त्याच्यावरती टाकतो त्यावेळेस आम्हाला पाहायला मिळतं की वारंवार त्या गोष्टीतून सुटण्यासाठी तो आम्हाला प्रत्येकाला पुरवठा करत असतो. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की हे ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात, जे भार असतात आमच्या जीवनामध्ये, ते आम्हाला क्रश करण्यासाठी नसतात, तर त्याच्यातून आम्हाला तो बाहेर काढण्यासाठी तो मदत करत असतो. म्हणूनच त्याची इच्छा हीच आहे की आम्ही सदैव त्याच्यावरती अवलंबून राहावं आणि त्याच्यावरती ट्रस्ट करावा, भरोसा ठेवावा की तो आम्हाला या सर्वातून बाहेर न्यायला किंवा काढण्याला समर्थ असा परमेश्वर आहे. आणि मग मी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की आज आमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे गोष्टी, खूप ज्याला मी लॉट म्हणतो, व्हॉट टाईप ऑफ लॉट आर यू फेसिंग राईट नाव, की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या खूप तुमच्या जीवनामध्ये आहेत, ज्याला तुम्ही तोंड देतात. आणि मला सांगू द्या की त्या गोष्टी सर्व तुम्ही देवावरती टाकणं अतिशय गरजेचं आहे. कारण का यू हॅव अ ग्रेट बर्डन कॅरियर, किंवा जो तुमचे भार व्हायला समर्थ परमेश्वर आहे, असा महान परमेश्वर तुमच्या जवळ आहे, जो तुम्हाला वाहून नेतो. एवढंच केलं नाही तर तुम्हाला सस्टेन करतो, मदत करतो, राखतो, सांभाळतो. आणि मला सांगू द्या की त्या तुमच्या भार किंवा जे लॉट तुमच्याकडे आहे त्याच्याविषयी तुम्ही काय करतात, आज ते सर्व परमेश्वरावरती टाका. चौथी गोष्ट मला सांगू द्या, तो आमच्या जीवनामध्ये येणारे जे काही आमचा अन्याय होतो ते सुद्धा तो व्हायला समर्थ परमेश्वर आहे, किंवा आमच्या अन्यायातून आम्हाला न्यायामध्ये नेणार परमेश्वर आहे. पहिले पेत्रेचा 2 अध्याय आणि 23 वचन आपण वाचूया. काय म्हणतं, त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्या ठिकाणी लिहिले की त्याची स्वतःची निंदा होत असताना त्यांनी निंदा केली नाही. अनेकदा आम्ही या जगामध्ये पाहतो की जर एखादा व्यक्ती आमची निंदा करतो तर आम्ही सुद्धा त्याची निंदा करतो, पण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं म्हणलेले त्याची स्वतःची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगत असता त्याने धमकावले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्यांकडे स्वतः सोपून दिले. आमेन. इथं असं म्हणलेले की ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा जगत असताना अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणामध्ये आमची निंदा होते, लोक आम्हाला दोष देतात, आमच्यावरती आम्हाला असं वाटतं की या सर्व गोष्टी ज्या आमच्या जीवनामध्ये घडत आहेत त्या चुकीच्या आहेत. आणि मला सांगू द्या, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये असेल, आमच्या व्यवसायामध्ये असेल, आमच्या कामाच्या ठिकाणामध्ये असेल, आमच्या नातेसंबंधामध्ये असेल, आणि मला सांगू द्या की अशा अनेक प्रकारच्या गोष्टींकडून आम्ही जात असलो तरी मला सांगू द्या या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात की आमची निंदा होते, आमचा अपमान होतो. पण ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो या ठिकाणामध्ये की अनेकदा ज्या प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्याच्यातून गेला त्यास त्यांनी सर्व टाकून दिले. आणि पुढे आपण वाचणार आहोत किंवा त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी मला सांगू द्या की अनेकदा आम्ही जगत असताना असं वाटतं इट्स नॉट फेअर, किंवा हे योग्य नाही. ज्या गोष्टीला मी तोंड देतो किंवा ज्या अपमानांना मी सामोरे जातो किंवा ज्या निंदेला मी सामोरे जातो आणि या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात, हे योग्य नाही, बरोबर नाही, इट्स नॉट फेअर. पण मला सांगू द्या आम्ही अशा पडलेल्या फॉलन वर्ल्डमध्ये जगतो आणि जे पापाचं जग आहे त्याच्यामध्ये आम्ही जगत आहोत. म्हणून मला सांगू द्या की या सर्व गोष्टी असताना या सर्व गोष्टी घडत असणार आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला अनेकदा असा अनुभव येणार आहे की ज्या गोष्टी घडतात त्या योग्य घडत नाही. मला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आम्ही जसं विचार करतो इट वॉजंट फेअर विथ हिम ऑल्सो, कारण त्याच्याविषयी जसं विचार करतो त्यास तो परिपूर्ण असा होता आणि त्याच्यासारखा पूर्ण व्यक्ती या भूतलावरती कोणीच नव्हता. आणि ज्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी घडल्या त्याच्याविषयी जर आम्ही वाचलं तर आम्हाला कळतं की इट वॉजंट फेअर. आणि जर त्याच्याविषयी असं होतं तर आमच्याविषयी होणं त्याच्यात काहीच आश्चर्य नाहीये. आणि म्हणजे पाहतो की ज्या या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येतात त्यास त्याच्याविषयी आम्ही कोणत्या प्रकारचं आश्चर्य व्यक्त करता कामा नये. पण मला सांगू द्या या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये ज्या होतात, निंदा होते, आमचा अपमान होतो, आमच्या विरुद्ध एखादी व्यक्ती काम करतो, या सर्व गोष्टी घडतात, तर त्याच्याविषयी आम्ही नेमकं काय करणं गरजेचं आहे? काय आम्ही त्याच्याविषयी कुरकुर करणं किंवा रडत बसत राहणं हे करायला पाहिजे? तर ते न करता आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे ते आम्ही पाहणं अतिशय गरजेचं आहे. वारंवार ज्या अशा प्रकारच्या गोष्टी निंदा आमच्याविषयी घडते किंवा लोक आमच्या विरुद्ध वागतात त्यास काय होतं माहिती आहे का, आम्ही लोकांपासून दूर जातो, कटुता आमच्या जीवनामध्ये येते, एक प्रकारचा राग, एक प्रकारचा क्रोध आमच्या प्रत्येक जीवनामध्ये येतो. पण मला सांगू द्या या सर्व गोष्टी करण्यापेक्षा ते प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं त्याचं उदाहरण आम्ही प्रत्येकाने फॉलो करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणजे पाहतो की त्यांनी काय केलं माहिती आहे का, की जे सर्व काही गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी त्यांनी त्या देवावरती, जो न्याय करणारा परमेश्वर आहे त्याच्यावरती सोपवून दिलेले आहे. आणि म्हणजे पाहतो की त्याच्याविषयी असं म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं परत एकदा वाचूया, जो न्याय करण्याचा शेवटचा भाग जो आहे त्या वचनाचा जर आम्ही वाचला तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला त्याने सोपवून दिले. म्हणजे त्याला माहित होतं की जो न्याय करणारा परमेश्वर आहे त्याच्याकडे त्याने सर्व काही सोपवून दिले. एंड ट्रस्ट
आणि एंथ्रस्ट हा शब्द इंग्लिशमध्ये वापरले. एंथ्रस्ट या शब्दाचा जर तुम्ही अर्थ पाहिला तर त्या गोष्टी एखाद्याला सोपवून देणे आहे आणि त्याला सांगणं की तुझ्याकडे ठेव, समवन टू कीप, आणि त्याचा अर्थ आहे एंट्रस्ट करणे. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा या सर्व गोष्टी एंट्रस्ट केल्या. म्हणजेच काय माहिती का, त्यांनी त्या देवावरती जो न्याय करणारा परमेश्वर आहे त्याच्यावरती सोपवून दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही पाहतो की आमचा परमेश्वर जो स्वर्गातील पिता आहे तो या सर्व गोष्टी योग्य रीतीने करण्यासाठी समर्थ परमेश्वर आहे आणि त्याला लेट हिम डील विथ इट. आमच्या जीवनामध्ये जी निंदा होते, आमच्या विरुद्ध जे लोक कारस्थान रचतात, कुभांड रचतात, त्याच्यावर आम्ही प्रतिसाद देण्याच्या ऐवजी त्या सर्व गोष्टी त्या देवाच्या हातामध्ये आपण सोपवून देणं गरजेचं आहे. कारण का तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने त्या सर्व गोष्टी देवाकडे सोपवून देतो. रोमकार्स पत्र जर तुम्ही एका ठिकाणी वाचलं तर तिथं असं म्हणलेलं आहे की तो म्हणतो व्हेंजन्स इज माइन, किंवा तो म्हणतो की जे सूड घेणं ते माझ्याकडे. आम्हाला माहिती आहे की आम्ही घेण्याच्या ऐवजी आम्ही त्या गोष्टी देवाच्या हातामध्ये सोपून दिल्या. एनी वन इज रॉंग ड्यू, कोणीतरी तुमच्या विरुद्ध वागलेलं आहे, कोणीतरी तुमच्या विरुद्ध कारस्थान केले आहे, निंदा केलेली आहे, तर त्याचा प्रतिसाद देण्याच्या ऐवजी त्या देवावरती सोपवून द्या. तो उत्तम न्यायाधीश आहे आणि तो तुमचा न्याय करणार आहे. आणि पाचवी महत्वाची गोष्ट आहे, आमच्या सर्वांना आवडणारी गोष्ट आहे की देवाचं वचन जर आम्ही वाचलं यशाया 46:3-4 मध्ये काय म्हटलेलं आहे, याकोबाच्या घराण्या, इस्रायल घराण्यातील सर्व अविष्ट लोक हो, गर्भवासनापासून मी तुमचे ओझे वाहिले. उदरात होतो गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले, उदरात होतो तेव्हापासून तुम्हाला मी वागवले. माझे ऐका. गर्भात होतं त्यापासून, उदरात असण्यापासून मी तुम्हाला वागवले, माझे ऐका. पुढे काय म्हणलेले, तुमच्या वृद्धपकाळ पर्यंतही मीच तो आहे. तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हाला वागवीन. निर्माण करता मीच आहे, वागवणारा मीच आहे. मी खांद्यावर वागवून तुमचा बचाव करेन. आमेन. या ठिकाणी पाहिलं जर ते मीच आणि या सर्व गोष्टी जसं मी वाचलं, त्याला इंग्लिशमध्ये आम्ही प्रोनाउन म्हणतो, त्याचा अर्थ आम्हाला पाहायला मिळतं की तो आमच्या जीवनामध्ये इतका इन्व्हॉल्ड आहे की तो म्हणतो की मीच तुम्हाला वागवणारा परमेश्वर आहे, मी तुम्हाला घेऊन जाणारा परमेश्वर आहे, तुमचा केस पिकेपर्यंत मी सर्व काही गोष्टी तुम्हाला करणारा परमेश्वर आहे. मला सांगू द्या, आमच्या जीवनापासून आमच्या मरणापर्यंत ख्रिस्ती विश्वासणाऱ्याचं जीवन आम्ही जगत असताना मला सांगू द्या या सर्व गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात की तो आम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत घेऊन जाणारा आमचा परमेश्वर आहे. आम्ही कदाचित आमचं वय 30 असेल, 40 असेल, 50 असेल, 60 असेल, असे अनेक लोक आहेत जगामध्ये ज्यांचं वय 80 आहे, 90 आहे आणि त्यांच्या विषयी आम्हाला सांगू द्या, त्यांची जर साक्ष तुम्ही ऐकली आणि त्यांच्याकडून जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की ते म्हणतात की त्या परमेश्वरानेच आम्हाला राखलं, परमेश्वराने आम्हाला सांभाळलं, त्यानेच आम्हाला इथून सर्व परिस्थितीतून घेऊन गेलेला आहे. आणि म्हणजे पाहतो की या सर्व गोष्टी मी जस्ट वाचतो त्यास आम्हाला कळतं की त्याच्याद्वारे आम्हाला आनंद प्राप्त होतो की तो आम्हाला वागवणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. आणि म्हणजे मी जस्ट देवाचं वचन वाचतो तर आम्हाला त्याच्यातून एक गोष्ट पाहायला मिळते की तो आमच्या पापांचा भार वाहणारा परमेश्वर आहे. एवढंच कळलं नाही तर तो आमच्या काळजा चिंता वाहणारा परमेश्वर आहे, तो आमची ओझी वाहणारा परमेश्वर आहे. एवढंच कळलं नाही तर मला सांगा तो आम्हाला आश्वासन देतो, तो आमच्या संगती करार करतो की ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अन्याय होतो तो अन्याय सुद्धा त्याचा न्याय करणारा परमेश्वर आहे. आणि एवढंच कळलं नाही तुम्हाला सांगू द्या, तुम्ही वयस्कर किंवा म्हातारे होईपर्यंत तुमच्या प्रत्येक जीवनाच्या टप्प्यामध्ये तो तुम्हाला वागवणारा परमेश्वर आहे. तुमचे केस पिकेपर्यंत परमेश्वर तुम्हाला वागवणारा परमेश्वर आहे. आणि मग आम्ही पाहतो की जर इतकं आमची काळजी घेणारा, आमच्यावरती प्रेम करणारा परमेश्वर आहे तर ते ओझे आम्ही स्वतः वाहण्याच्या ऐवजी ते ओझे आम्ही त्याच्यावरती टाकून देणं अतिशय गरजेचं आहे. कारण का तो आमच्यावरती प्रेम करतो, तो आमची काळजी घेतो. आज आपण सर्वजण एक करार करूया, आमची ओझी आम्ही स्वतः वाहण्याच्या ऐवजी ती परमेश्वरावरती टाकूया, कारण का तो आमच्यावरती प्रेम करतो, तो आमची काळजी घेतो. देव करू करण्यासाठी देव तुम्हा प्रत्येकाला सहाय्य करो, मदत करो. या सर्व आपले डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पिता, आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वार तुझ्या वचनाद्वारे तू आज आमच्या प्रत्येकाच्या अंतर्गताशी बोललेला आहेस माझ्या प्रभू. तुझ्या वचनातून तो मला दाखवून दिलेले की यू आर द ग्रेटेस्ट बर्डन कॅरियर. प्रभू तू आमची ओझी वाहणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. प्रभू तू केवळ आमच्या पापाचं ओझंच वाहिलं नाही प्रभू, कारण का जे पापाचं ओझं ते भयंकर होतं माझ्या देवा. या जगातील कोणी व्यक्ती ते ओझं व्हायला तयार नव्हतं माझ्या देवा, पण प्रभू ते ओझं तू आमचं वाहिलेलं आहेस माझ्या देवा. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे आम्हाला पापातून सुटका दिलेली आणि ते नातेसंबंध जे आमचे तुटले होते
ते पुन्हा एकदा तू जोडलेले आहेस माहिती देवा. आणि जर इतकं महत्वाचं गोष्ट तुमच्या जीवनामध्ये केलेली आहे माहिती देवा, तर इतर जी ओझी आमच्या जीवनामध्ये आहे, ती सुद्धा तू व्हायला समर्थ परमेश्वर आहे. प्रभू आमच्या काळज्या चिंता, आमचा भार, आणि प्रभू ज्यास आमच्या जीवनामध्ये अन्याय होतो त्या सर्व गोष्टी, त्याच प्रकारे प्रभू आमच्या तरुणपणापासून आमच्या वृद्धापरांपर्यंत प्रभू तू आम्हाला वागविणारा, आम्हाला भावणारा परमेश्वर आहेस, हे तुझ्या वस्त्रातून तू आम्हाला दाखवलंस. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. पुन्हा एक वेळा आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित होतो आणि प्रार्थना करतो. आमच्या सर्व काळज्या चिंता आम्ही तुझ्यावरती टाकतो आणि प्रार्थना करतो प्रभू तू या काळज्या चिंता वाहणारा जिवंत असा परमेश्वर आहे. मान सन्मान करू तुझ्याच नावाने येशूच्या प्रिय आणि गुणान मागतो म्हणतोय, आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू.